उन्हाळा म्हटलं ना, की वाळवणाशिवाय आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही आणि आमची ना सध्या तीच परिस्थिती आहे. जेव्हा पण आलूवाला घरासमोर येतो ना, आम्ही आलू घेतल्याशिवाय सोडतच नाही आणि आज पण आम्ही घेतले छान 5 किलो आलू आणि नंतर आले आमच्या घरी पाहुणे. ॲक्चुअली हे आधीच येणार होते हे आम्हाला माहिती होतं. सो सगळा स्वयंपाक वगैरे तर झालेलाच होता. तर ते आल्यावर ना त्यांना छान पाणी वगैरे दिलं. आमच्या भरपूर गप्पा झाल्या. देन लगेच सगळ्यांची जेवणं आवरली कारण त्यांना ना लगेच घराकडे सुद्धा निघायचं होतं. जेवणानंतरची मी सगळी कामं आवरली आणि सगळे पाहुणे त्यांच्या घराकडे निघाले सुद्धा आणि त्यानंतर माझ्या नवऱ्याच्या अंगात वुमन्स डे आला. आमच्या फ्लॉवर पॉटमध्ये ना हे गोल्डन रोज होतं, तेच त्यांनी मला दिलं आणि ते पण त्याला काही मला व्यवस्थित देता नाही आलं. बट ठीक आहे, दिलं म्हणून ना मला सुद्धा छान वाटत होतं. पण त्यांनी दिल्यावर ना लगेच ते माझ्या हातातून घेतलं सुद्धा आणि फ्लॉवर पॉटला वापस सुद्धा ठेवलं. बघा म्हणजे कसे असतात ना नवरे. बट ठीक आहे, त्यांनी तेवढे एफर्ट्स केले ना, ते पण माझ्यासाठी भरपूर होते. त्यानंतर मी लगेच ना मम्माकडे गेली आणि तिथे गेल्यावर कृष्णाने माझ्यासाठी मस्त असे चटपटे अंगूर केले, सो ते खाल्ले आणि तिकडनं घरी येऊन पटकन मी हेअर वॉश केला आणि शूटसाठी रेडी झाले. आता कंटेंट क्रिएशन म्हटलं ना, की डेली शूट करावा लागतो. काहीतरी नवीन कंटेंट्स बनवावे लागतात आणि आम्ही ना आज वुमन्स डेचा कंटेंट बनवला होता आणि त्याला ना तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. मी खरं सांगते तो कंटेंट बनवायला ना आमचा पूर्ण 1 दिवस गेला. म्हणजे आम्ही बाहेर बनवायचं होतं, तर हवा भरपूर होती. तर लिटरली आम्ही 7 ते 8 वेळा तो शूट केला. बट त्याच्यामध्ये ना तो काही प्रॉपर झाला नाही. त्यानंतर आम्हाला रूममध्ये तो शूट करावा लागला. देन एडिटिंग एंड ऑल म्हणजे खरंच सांगते आणि हा जो पण कंटेंट होता ना, तो मी पर्सनली क्रिएट केलेला होता. त्यामुळे मला थोडी भीती होती, की जमेल की नाही. बट जमला. मी तो पोस्टही केला. तुम्ही लोकांनी त्याला प्रेमसुद्धा दिलं आणि एवढा कंटेंट बनवून आम्ही एवढं थकून गेलो होतो ना, तर थोडंसं खाऊन घेतलं आणि त्यानंतर मी परत घराबाहेर पडली सौरभसोबत. ॲक्चुअली मला ना माझं ब्रेसलेट रिप्लेस करायचं होतं. बट मला दुसरं एकही ब्रेसलेट झालं नाही. त्यामुळे ते काम मला कॅन्सल करावं लागलं. म्हटलं चला आता बाहेर आलेलीच आहे, सो छान पाणीपुरी खाल्ली आणि तिकडनं घरी येऊन पटकन चेंज केलं. थोडा वेळ टीव्ही वगैरे बघितला आणि नंतर लगेच ना जेवणंसुद्धा आवरून घेतली आणि जेवता-जेवताच ना माझ्या नवऱ्याने लावली होती आज मॅच कारण आज फायनल होतं वर्ल्ड कप आणि हे अशा ग्राउंडवर होतं जिथे आपला इंडिया कधीच जिंकला नाही. बट यावेळेस ना इंडियाने खरंच आपला मान ठेवला आणि आपला इंडिया जिंकला वर्ल्ड कप फायनली. खरंच एवढं प्राउड फील होतं ना अशा वेळेला जेव्हा पण आपल्या इंडियाचं सक्सेस येतं ना आणि या सक्सेसला आम्ही आमच्याकडे ना छान सेलिब्रेट सुद्धा केलं.